इथे मात्र दुसरा मॅचला सुरुवात होतीये. जय भवानी पाले विपक्ष आहे संत रोहिदास नगर. जय भवानी पाले संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं ते संत रोहिदास नगरला. फलंदाजीसाठी पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर होता, परंतु यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय. याच दरम्यानचा एक वाईट चेंडू आलाय. वाईटच्या स्वरूपाने एकेरी धावेने का होईना ते मात्र सुरुवात केली जाते संत रोहिदास नगर संघाची. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, चिनू आणि सुमित. दोन आघाडीचे फलंदाज संत रोहिदास नगर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतील. यावेळी मात्र झेल हवेमध्ये होता, असं वाटलंय की फलंदाज बाद होतोय की काय, परंतु मागच्या मॅचचा जर तुम्ही विचार केलात ना तर थोडस नाराज पोस्टाची वाडी संघ तुम्हाला पाहायला मिळतो, कारण त्यांच्याकडे तितकी क्षमता आहे. त्यांना माहित आहे की या चषकावर आपण सहजरित्या नाव करू शकत होतो, आणि असं असताना एक बलाढ्य संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. आणि याच दरम्यान इथे मात्र प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक एक्स्ट्रा पॉइंट रिजन वरून चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. 4 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा धफल कव्हर आहेत. आणि जर तुम्ही पाहिले तर मात्र पहिला एक चांगला स्ट्रोक तुम्हाला बॅटिंग करत दिसताना चिनूच्या बॅट मधून पाहायला मिळतो. पहिला चौकार चिनूच्या माध्यमातून आलाय आणि इथून पुढे मात्र इथे मॅच सुरुवात केली आहे चिनूने. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे बदल तुम्हाला जय भवानी पाले संघाकडून पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. पहिलं षटक तुम्हाला गोलंदाजी करणाऱ्या ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 7 धावा खर्ची केल्यात आतापर्यंत. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लाईन टाकण्याचा प्रयत्न होता, कारण त्याला माहित आहे अकोट टप्प्याचे चेंडू फेकल्यानंतर चिनू तितकासा हुशार आहे. त्याला माहित आहे फक्त चेंडूला दिशा द्यायची आहे. 30 यार्ड सर्कल जर क्लिअर केलं तर चौकार सुद्धा येऊ शकेल, बॅट मध्ये जर चेंडू आला तर षटकार सुद्धा येऊ शकेल. असं असताना यॉर्कर लाईन टाकणं खूप महत्वाचं आहे आणि तोच यॉर्कर लाईनचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 8 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे, शेवटचा एक अंतिम चेंडू येणं बाकी आहे. यावेळेला सुद्धा त्याच लेंथ आणि लाईन वर मारा केला जातो. षटक क्रमांक इथे पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या ते आतापर्यंत बिनबाद 8 धावा, म्हणजे चांगली सुरुवात दोन्ही संघांची झाली आहे. जास्त धावा सुद्धा खर्ची केलेल्या नाही आहेत, जास्त रन सुद्धा आलेल्या नाहीये त्या मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. 8 धावा माफक अशा आलेल्या आहेत. पहिलं षटक कोणती विकेट गमावलेली नाहीये, ही एक जमेची बाजू संत रोहिदास नगर कडून तुम्हाला पाहायला मिळते. चिनू आणि सुमित ही सलामीला आलेली जोडी पडझड होऊ देत नाहीये. संयमी आणि शांत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. आणि असं असताना मात्र गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलाय तो मात्र संघाचा संघनायक पिंट्या सानप. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. संघाचा सरसेनापती पिंट्या सानप तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र आता दुसऱ्या चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पिंट्या सानपच्या विरोधात होत होता आणि तो प्रयत्न करत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो मात्र पिंट्या सानपने. फलंदाज क्रमांक पहिला बाद.
2 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा फलकावर आहेत आणि मात्र सलामीला आलेला फलंदाज चिनू माघारी जातोय. हरीश नवीन फलंदाज झालाय. पंजाने पाहिले की वाईट लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते, ऍड केली जाते. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते मात्र 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज पिंट्या यावेळेला आउटसाइड एज घेतलंय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक इथे मात्र पिक्चर मध्ये येताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त 1 धाव मात्र इथे खर्ची घातली आहे आणि या 1 धावेने जर विचार केला तर दफलकार धावा आल्या तर मात्र 10 धावा डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय संत रोहिदास नगर संघ. आणि या संघाने मात्र मागची मॅच पाहिली असेल, त्यांना माहिती आहे की 50 ते 60 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर आणि तरच मात्र इथे आपण जिंकू शकतो. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा बारवन मावसा चौकार. धन्यवाद. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पिंट्या सानप चांगली गोलंदाजी करत होता, परंतु व्हेरिएशन दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र धावा बहाल करतो समोरच्या संघाला. वाईट चेंडू प्लस 22च्या स्वरूपातली 1 धाव आपल्याला 2 पंच पाहायला मिळतात. एका बाजूला पुरुषोत्तमजी भगत सर, दुसऱ्या बाजूला मोहम्मदजी बकवाल सर आणि थर्ड अंपायर शैलेजी महाडिक सर. तिन्ही अतिदक्ष पंच आहेत. यावेळेला सुद्धा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आहे, परंतु आता वाईड लाईनच्या आतमधून जाणारा चेंडू पंचांनी पाहिलं की हा निर्धाव चेंडू आहे. षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ आहे. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी असताना धावफलकार धावा आहे ते आतापर्यंत 16 धावा. या वेळेला सुद्धा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईट चेंडू. मी नक्कीच आमचा स्कोरर मित्र सुद्धा सांगतोय की 17 आलाय म्हणजे खतरा आहे, परंतु ही जी गोष्ट आहे ना ती संपूर्ण चुकीची ठरवली ती मात्र एबी डी विलियर्स याने. तो असं म्हणायचं की क्रिकेटमध्ये शुभ अशुभ असं काहीच नाहीये. जर तुम्ही चांगला खेळ केलात तर मात्र तुम्ही यशस्वी ठरू शकता. जर तुम्ही खराब खेळ केलात तर मात्र तुम्ही त्या स्पर्धेच्या बाहेर सुद्धा जाऊ शकता. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या 1 बाद 18 धावा. 8 या आकड्यावर पहिला गडी गारद झाला होता. त्यानंतर कोणतीही पडझड होऊ दिली नाही अद्यापपर्यंत आणि धावांचा वेग सुद्धा आता वाढलाय. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. 18 धावा धावफलकावर आल्या. 9.0च्या सरासरीने फलंदाजी केली जाते संत रोहिदास नगर संघाची आणि तब्बल 7 दिवस तुम्ही जर विचार केला तर 7 दिवस ही रजनी स्पर्धा तुमच्या समोर येणार आहेत आणि या 7 दिवसामध्ये जवळपास 5 असोसिएशन खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आज जर आपण पाहिलं तर कोलाड असोसिएशनच्या अंतर्गतले 12 संघ एकमेकांसमोर लढत देताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना तुम्ही पाहिला श्री सापया वरसगाव विपक्ष होते श्री जोगेदेव प्रसन्न पोस्टाची वाडी. त्यानंतर जय भवानी पाले आणि त्यांच्या विरोधात संत रोहिदास नगर. हा दुसरा सामना तुमच्या समोर येतोय आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोर्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. थँक यू व्हेरी मच डीजे. हे मात्र क्लीन बोल्ड केलंय. टिफळा उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. तो मात्र फलंदाजी करणाऱ्या हरीश गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज
रोहित, आणि रोहित आल्या आल्या हिट होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफला उद्ध्वस्त करून फलंदाजाला बाद सुद्धा करतोय. दुसरी विकेट इथे प्राप्त करण्यात आली आणि यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यशला मात्र यश लागेल का या दिवशी? यावेळेला मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक जरूर आलाय आणि झेल ड्रॉप केलाय. त्या क्षेत्रामध्ये जणू काही फेविकॉल द्यावा लागेल, कारण त्या क्षेत्रामध्ये बरेचसे झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रेम कदमला सुद्धा 5 जीवनदान मिळाले आणि आता मात्र यशला सुद्धा हे जीवनदान मिळतंय. 2 धावा यशस्वीरित्या याच दरम्यान कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला ते 20 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा धावफलकावर आहेत. संत रोहिदास नगर संघ फलंदाजी करतोय. यावेळी सुद्धा मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र कोणतीही चूक होणार नाहीये आणि फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू व्हेरी मच डीजी. तिसरी विकेट मात्र इथे प्राप्त केली गेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली. दुसऱ्या चेंडूवर संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजी करत असताना रोहितने. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा संधी आणि त्या संधीचं सोनं करण्यात आलं. या वेळेला सुद्धा चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव तुम्हाला अर्जित करताना पाहायला मिळालं. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर विकेट, चौथ्यावर सुद्धा 2. म्हणजेच या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ दाखवला आणि 4 धावा सुद्धा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट सुद्धा प्राप्त केलेत गोलंदाजी करत असताना रोहितने. यावेळेला राईट मूर्ती विकेटचा मारा. फुलटॉस पहिला चेंडू इथे मात्र पॅडल स्वीप केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय, फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद. इथे मात्र मार्केट जाम केलंय ते मात्र फलंदाजी करणाऱ्या विवेकने. आल्या आल्या मात्र त्याने हात खोलेत. बाईक प्लीज तिथून कोणीही पार्क करू नका रोडवर. वारंवार पुकार देतोय. बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन वरून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीये आणि या 2 धावेने षटक क्रमांक 3 संपलं. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 30 धावा. म्हणजे धावगती आता थोडीशी वाढताना तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये एकूण मिळून जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावर आल्या. म्हणजे प्रत्येक षटकामागे 2 ने मात्र इथे थोडस पुढे चाललाय संत रोहिदास नगर संघ. आणि आता शेवटच्या 2 षटकांमध्ये जिथे मात्र स्लॉग ओव्हर आपण म्हणतो त्या स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा मात्र केल्या जातील. मी विनंती करेन तुमचा 12th मॅनला की आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दोन्ही संघाचे 12th मॅन आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. थोडासा वेळ आहे, जाऊया डीजे कडे.
थँक्यू व्हेरी मच डीजे. खूप चांगलं मात्र ते संगीत तुम्हाला डीजे मास्टर करून पाहायला मिळालं. ओके. आणि एक नियम सांगायचा राहून गेला होता, जे लेग साइडला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये राख आहे, त्या राखेमध्ये जर चेंडू अडकला तर 2 धावा दिल्या जातील. त्या राखेतून जर चेंडू बाहेर निघाला तर मात्र जो रिझल्ट असेल, धावून घेतला असतील तर धावून, जर चौकार गेला तर मात्र चौकार दिला जाईल. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि फलंदाज सुद्धा बाद होते. फलंदाज क्रमांक 4 बाद. यानंतर होणारा सामना असेल कृतिका 11 पुगाव विपक्ष एरसन खाम. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रेडी राहा, विनंती असेल. षटक क्रमांक 4 ज्यावेळेस जयेश गोलंदाजी मार्कवर आलाय ना, त्याने मात्र पहिल्याच चेंडूवर सफलता सुद्धा मिळवून दिली आहे. ते मात्र चांगलं फील तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू हाताला लागला नव्हता, परंतु जास्तीचं नुकसान होत नाही. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 31 या आकड्यावर. जर विचार केला तर या 4थ्या षटकातील अजून देखील 4 चेंडू येणं बाकी आहेत. या वेळेला मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु फिल्डर के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार, षटकार, धावा मिळतील त्या 6. ज्या वेळेस पहिली इनिंग होईल ना, त्यावेळेस मात्र एरसन खाम संघाचा संघनायक आणि कृतिका 11 पुगाव संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. जयेश गोलंदाजी मार्कवर आलाय. चांगला खेळ राहिला जयेशचा. यावेळी मात्र एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होत असताना मात्र फलंदाजाला क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या करावी लागतीये आणि अजून एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक 5 मात्र इथे तंबूच्या आश्रयाला जाताना तुम्हाला पाहायला मिळते. पाचवा फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना माने सर, ज्यांचं नाव या असोसिएशनच्या अंतर्गत आदराने घेतलं जातं, ते माने सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तफलकावर धावा आहेत तर आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु फक्त इथे 1 धाव मिळेल. या 1 धावेने षटक क्रमांक 4 संपलं. 4थ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 39 धावा, 39 रन्स ऑन दी बोर्ड. ज्यावेळेस 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला, 3 षटकानंतर 30 धावा धावफलकावर होत्या. असं आपण म्हटलं होतं की आता मात्र धावगती थोडीशी पुढे सरसावती आहे की काय, परंतु त्यांच्या मध्ये आला तो मात्र गोलंदाज जयेश. जयेशने पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून दिली, 5व्या चेंडूवर सुद्धा सफलता मिळवून दिली. आणि जर तुम्ही पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 39 धावा. यानंतर होणारा सामना आहे एरसन खाम विपक्ष कृतिका 11 पुगाव.
दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की ज्यावेळेस हे षटक संपेल त्यावेळेस मात्र तुम्ही टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय कल्पेश. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र जय भवानी पाले संघाकडून. जो यष्ट्यांच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतोय ना विनोद सानप म्हणजे पिंट्या सानप, तो मात्र संपूर्ण या मॅचचे सूत्र हलवतोय. त्याला माहित आहे कशा पद्धतीची फलंदाजी करत आहेत आणि तसं असताना कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र आमंत्रण द्यायचं आहे. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शिंडू आला आणि तितकसा गॅदर करता आलेला नाहीये. डायरेक्ट हिट असता तर मात्र इथे फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु तसं काही होत नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्यात. या 2 धावांनी जर तुम्ही विचार केला तर फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 41 या धावसंख्येवर. 41 रन्स ऑन द बोर्ड. 5th ओव्हर इन प्रोग्रेस आफ्टर 5 लॉस तुम्हाला पाहायला मिळतो. संत रोहिदास नगर संघ या शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी तेजसने करून दाखवली ना वरसगाव संघाला, तशा पद्धतीची खेळी इथे मात्र अद्यापपर्यंत होताना दिसत नाहीये. फलंदाज क्रमांक 6 बॅक टू द पवेलियन, बॅक टू द डकआउट. या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळतात, प्रथमच रोहा तालुक्यामध्ये असे चषक तुम्हाला पाहायला मिळतात. ते दिलेत आमचे हर्षानी चिरंजीवजी भिंगारे आणि नव्या चिरंजीवजी भिंगारे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज संगमेश शेठ अभिमानी यांच्याकडून फ्रीज देण्यात आलाय. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक बाळाशेठ महाबळे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती तुम्हाला देण्यात येणार आहे. फलंदाज आणि गोलंदाजासाठी ज्या सायकल दिल्या ते राकेश बामुगडे आणि संजयजी राजीवले यांच्याकडून. युट्यूब लाईव्ह हे मात्र महेंद्र शेठ पोटफोडे यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतं. पंचांचा संपूर्ण खर्च प्रमोद शेठ मस्कर यांच्याकडून पाहायला मिळतं. प्रत्येक संघात सन्मानचिन्ह गजानन अनंता गोळे यांच्याकडून. पाणी जारचा खर्च नंदुशेठ लोखंडे. गोलंदाज फलंदाज मालिकावीरसाठी लागणारे ट्रॉफीज आकाशजी शेवाळे. बॉल बॉक्स नरेंद्र शेठ जाधव. कॉमेंट्री बॉक्सचा संपूर्ण खर्च रुपेशजी सानप आणि बेल्स संदेशजी दळवी आणि फलंदाज अजून एक बाद. थँक्यू व्हेरी मच. नवीन फलंदाज मैदान मध्ये दाखल झाला आशिष. नितीन आलाय आणि आशिष आऊट झालाय. पुढचा चेंडू. शावला बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि माने सर सुद्धा रन उच्च स्वरूपामध्ये बाद होत आहेत.
थँक्यू सो मच डीजे. इथे मात्र 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 41 धावा, ज्या मात्र या मैदानावर तितक्याशा पुरेशा नाही आहेत हे संत रोहिदास नगर संघाला सुद्धा माहिती आहे. शेवटचा अंतिम चेंडू तो सुद्धा आणि फलंदाज असणे के बाद काय घडते या ओव्हर मध्ये जवळपास 34 विकेट या ओव्हर मध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 5 संपलं आणि इनिंगची सुद्धा सांगता होती आणि 41 धावा धफलकावर आहेत. 42 धावांचं एक माफक असं आव्हान जय भवानी पाले या संघासमोर असेल. यस, जे ऑफ साइडला खेळाडू आहेत आणि लेग साइडला जी आपण पट्टी या संपूर्ण ग्राउंडच्या सर्व बाजूने फिरवली आहे त्या पट्टीवर कोणीही बसू नका, त्या पट्टीला हात सुद्धा लावू नका प्लीज. प्लीज त्या पट्टीवर जे कोणी बसलेले आहेत त्या पट्टीला ज्या कोणी प्रेक्षकांनी किंवा खेळाडूंनी पकडलेला आहे त्यांनी प्लीज ती पट्टी सोडा. निर्धारित 30 चेंडूंमध्ये 42 धावांचं आव्हान असेल. या ऐकूया योगेशजी जाधव सरांचा आवाज. हॅलो 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 धन्यवाद प्रशांतजी जिंगाम, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. हॅलो आपण जातोय सांभाळून. हॅलो हॅलो संत रोहिदास नगर आणि जय भवानी पाले आणि संत रोहिदास नगर संघाने टोटल 41 धावा जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. आणि आता आपण जरूर पाहणार आहोत जय भवानी पाले संघाची या ठिकाणी बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक माफक असं आव्हान जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना मॅच क्रमांक 3 एअरसन खांब आणि कृतिका 11 पोगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस बॉक्सवर यायचं आपल्याला ही विनंती असेल. मधल्या वेळेमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. एअरसन खांब आणि कृतिका 11 पोगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांपर्यंत आमचा आवाज जर पोहोचत असेल तर त्वरित आपण टॉस बॉक्सवर यायचं आहे. बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपल्याला टॉस बॉक्स पाहायला मिळतो आणि तिथे येऊन आपण उभं राहायचंय, टॉस करून घ्यायचंय ही आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. आपण पाहतोय आपण खेळतोय कोलाट क्रिकेट असोसिएशन मर्यादित भव्य दिव्य नाईट ओव्हरऑल स्पर्धा 2024 पर्व 11वे दिवस पहिला. फलंदाज पाठवून द्यायचा आहे ही विनंती असेल आपल्याला. नाव लिहिलं असेल ना, नाव लिहिलंय काय, चॉईस केलाय करायचं आहे. हा बघ पाळे हाय दिला. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विनोद सानप आणि दिवेश सकपाळ जय भवानी पाले संघाकडून. चला टॉस साठी यायचं आहे. एअरसन खांब आणि कृतिका 11 पोगाव मधल्या वेळेमध्ये आपण टॉस करायचा आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो, ही आपल्याला विनंती असेल. तर श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, अरे झाडाला हे कळत नाही उद्या कोणतं गळल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. अरे कळला तर परमार्थ आहे, नाहीतर सगळ्याच्या जगात व्यर्थ आणि व्यर्थ आहे. तर नमस्कार मित्रांनो, कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहुरोहा पुन्हा एकदा आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं आयोजकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया आपण मॅच कडे. पंचांचा देखील त्या ठिकाणी इशारा जरूर येतोय. एक 30 बॉल मध्ये 42 धावांची गरज असताना
पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड. हा बॉल मात्र चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक जरूर लॉंग ऑफचा त्या ठिकाणी तो मिस करतो आणि हा बॉल मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिला आलाय बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय सरपंच समीर शेठ महाबळे यांच्या शुभ हस्ते आपण जाऊया, नाणेफेक करूया. त्या ठिकाणी एरसन खांब. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख शॉर्ट सिलेक्शन आणि याच दरम्यान मात्र आणखी एक सहा धावांनी आपण पाहतोय 10चा आकडा स्कोर कार्डवर. जय भवानी पाले संघ काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आक्रमकता सुरुवातीपासूनच जरूर पाहायला मिळते. विनोद सानपची बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका डीप बॅकवर्ड स्ट्रेक बाउंड्रीच्या बाहेर दन 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 करत चेंडू सीमारेषा पार. आला बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. अमोल माने बॉलिंग मार्कवर, पण इथे विनोद सानपची बॅटिंग मात्र धुव्वाधार आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर 4 धावा, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर देखील चौकार. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस मात्र यावेळेस आपण पाहिलं ना तर मानासन्मानचा क्रिकेट देखील पाहायला मिळाला विनोदजी सानप यांच्याकडून. कारण खऱ्या अर्थानं बॉल जो फेकला होता ना अमोल माने या बॉलरने, त्या बॉलला रिस्पेक्ट दिला. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ मित्रांनो तुम्हा आम्हाला काय सांगून जातो, एकमेकांचा रिस्पेक्ट, एकमेकांचा आदर, एकमेकांचा मान सन्मान कसा करायचा हा खेळ कुठला शिकवतो तर टेनिस क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हाला शिकवून जातो. आणि तोच रिस्पेक्ट केलाय विनोद सानप याने अमोल मानेचा. यावेळेस आपण पाहतो हार्ट ट्रॅकरचा बॉल, त्याला मात्र दिशा दाखवूया. हा बॉल मात्र पॉइंटच्या रिझनला जरूर चालला आणि हा बॉल मात्र सीमारेषा पार. आणखी एक धमाकेदार चौकार. धन्यवाद डीजे. सुरेख या ठिकाणी सुरुवात 19 धावा स्कोर कार्डवर. जय भवानी पाले संघ एक मजबूत स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटवर गेला होता फलंदाज देवेश सकपाल, मोठा हिट मारण्याचा प्रयास केला होता पण याच दरम्यान बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते. षटक क्रमांक पहिलं होतोय समाप्त. पहिल्या षटका अखेर 19 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग जय भवानी पाले संघाची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं ना या कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये तर प्रत्येक संघाची, प्रत्येक टीमची आणि कर्णधाराची नजर मात्र या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर असणार आहे. कारण हा प्रथम क्रमांकाचा चषक कुणाच्या घरी, कुणाच्या दारी, कुणाच्या मंदिरी जाणार हे जरूर आपल्याला पाहायचं आहे. आणि यासाठी आपल्याला उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा देखील करावी लागणार. कारण आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील मॅच क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संत रोहिदास नगर आणि जय भवानी पाले संघ. जरूर पाले संघाची स्टार्ट पॉवरफुल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, माझं ध्येय खूप मोठं आहे, तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही मी. अडथळे भरपूर आहेत या जीवनामध्ये पण अजूनपर्यंत थांबलो नाही मी. क्रिकेटचा खेळ देखील मित्रांनो तुम्हा आम्हाला हे शिकवून जातो. काय शिकवतो क्रिकेटचा खेळ? या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये अधूनमधून देखील अडचणी आणि अडथळे नक्कीच येत असतात, परंतु याच्यावर मात करून पुढे जायचं असते. यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर आकाश आलाय, त्याला मात्र जरूर यावेळेस पहिलाच बॉल खेळलाय. ऑन साइडला बॉल चाललाय, सिंगल एक धाव मिळते. डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला होता. सिंगल एका धावेने 20 धावा स्कोर कार्डवर विदाऊट लॉस. जय भवानी पाले संघ या स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतोय. टोटल 42 धावांची गरज असताना आतापर्यंत 20 धावांचा पल्ला जरूर गाठलाय जय भवानी पाले संघाने.
मला वाटतं ही मॅच लवकर संपवण्याचा विचार देखील असेल जय भवानी पाले टीमचा, कारण ज्या पद्धतीने विनोद सानपने सुरुवात केली तदनंतर मात्र दिवेश सकपाळने देखील चांगली आक्रमकता दाखवली. असं म्हणतात ना, खरबूजाकडे देखकर खरबूजा रंग बदलत आहे, ती तिथे नक्कीच मैदानावर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय, जरूर ऑन साइडला मारण्याचा विचार केला होता, बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये आणि याच दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता केली जाते. बॉलिंग मार्कवर आकाश आहे संत रोहिदास नगर संघाकडून. अतिशय सुरेख सुंदर असं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय. संभे गावचं हे मैदान जरूर पाहायला मिळते, कारण क्रिकेटची पंढरी असं या मैदानाला जरूर म्हटलं. यावेळेस मात्र सुरेख फटका खेळलाय, हा बॉल मात्र सरळ चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, धमाकेदार आलाय बेस चौकार. सुरेख फटका या ठिकाणी 4 धावेने आपण पाहतोय. 24-24 आकडा गाठलाय. जरूर जय भवानी पाली संघाने षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, कनेक्शन एकदम परफेक्ट, लॉंग अँड स्ट्रॉंग, ऑल द बेस्ट षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. वाह, काय सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेय. पॉवरफुल या ठिकाणी स्टार्ट. यावेळेस आपण पाहिलं तर दिवेश सकपालच्या बॅट मधून साधावा. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डायरेक्ट बॅट वर, त्याला मात्र आडव्या बॅटने पाठवलाय आणि हा बॉल मात्र आपण पाहिलं तर विकेट नंबर 1 दिवेश सकपाल, बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला धक्का जय भवानी पाले संघाला. पहिली विकेट नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या विकेटची सांगता झाल्यानंतर 30 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जयेश मालुसरे. या षटकातील शेवटचा बॉल नक्कीच असेल. न्यू बॅटर जयेश मालुसरे नंबर 3 वर प्रस्थान केले मैदानाच्या आतमध्ये जय भवानी पाले संघाकडून. शेवटचा बॉल आपण नक्कीच पाहूया. आकाश या बॉलरचा संत रोहिदास नगर संघाकडून. यावेळेस समोर मात्र सुरेख, यावेळेस मात्र जसा तांदळातून खडा बाजूला काढावा अशा पद्धतीचा स्ट्रोक, चेंडू दन 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 सीमारेषा पार, चौकार. दोन षटका अखेर 34 धावा. एक चांगली सुरुवात, आक्रमकता दाखवली आहे सुरुवातीपासूनच आपण पाहिलं तर जय भवानी पाले संघाच्या बॅटिंग लाईनने, कारण 12 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 12 चेंडू मध्ये 34 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच आपण पाहतोय काय स्टार्ट आहे, काय सुरुवात आहे जय भवानी पाले संघाची. बॉलिंग मार्कवर राम, तर स्ट्राइक एंडवर विनोद सानप. एक महत्वाचा बॅटर आहे जय भवानी पाले संघाचा, ज्याच्याकडे सर्व दारोमदार असतं आणि खास करून सपोर्टर आणि पाठीराख्यांचं लक्ष विनोद सानपकडे, याच्याकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. 34 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस रामच्या हातामध्ये बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय संत रोहिदास नगर संघाकडून. पहिली विकेट जरूर या ठिकाणी लॉस पाहायला मिळते. मैदानावर थोडस जरूर चर्चा देखील केली जाते.
याच दरम्यान आपण पाहतोय सिंगल एक धाव नक्कीच मिळते. सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. 35 धावा ऑन अ स्कोर कार्ड नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर प्रत्येक मॅच मध्ये सामनावीर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील या ठिकाणी दिली जाते. एक आगळा वेगळा या ठिकाणी आयोजन आणि नियोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र उडवण्याचा रोल स्क्वेअर लेग झोन मध्ये झेल टिपलाय. आणखी एक धक्का. याच दरम्यान मैदानावर जरूर काहीतरी घडले बघूया. पंचांचा डिसिजन एक बाकी आहे. रोडवर कोणी गाड्या पार्किंग करू नका प्लीज. आम्ही मगासपासून आपल्याला अनाउन्समेंट करतोय. विनंती असेल प्लीज रोडवर कोणीही बसू नका. गाडी पार्किंग करू नका. बघूया पंचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे आपला. अच्छा विजेच्या तारेला हा बॉल लागून गेलेला आहे त्याच्यामुळे कॅच नाहीये असं या ठिकाणी जरूर. कारण हा नियम मगाशी देखील सांगितला होता. तर 2 धावा इथे घेतलेल्या आहेत. ओके ओके 34 षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड एस्टार आलाय बेस्ट षटकार. धन्यवाद धन्यवाद. फक्त एका धावेची गरज. मी म्हटलं खूप लवकर मॅच संपवण्याचा विचार आहे आणि त्याचाच उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला फटका जरूर खेळला आपण पाहतोय. कृतिका 11 पुगाव संघ यानंतर आपण जय तैरमजरायचा आणि याच दरम्यान आपण पाहतोय ही सिंगल धाव बनते आणि अशा प्रकारे या ठिकाणी जय भवानी पाले संघ विजयी होतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर संत रोहिदास नंगर या ठिकाणी पराभूत होतोय. त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. DJ Nipsey.